1 मे महाराष्ट्र दिना दिवशी माझ्या फेसबुक वॉलवरून आम्ही पोस्ट केली होती, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या, तर त्याच्यावर सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मग अशा एक आता कर्नाटक दिनाच्या शुभेच्छा जर कर्नाटकात राहणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांनी दिली तर तो महाराष्ट्रात कधी गुन्हा मानला जात नाही, पण बेळगावात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणं हा गुन्हा मानला जातो आहे। आणि दुर्दैव आमचं असं आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या विषयी बोललात, पक्षाच्या चौकटीत महाराष्ट्रातले राजकारणी इतके गुंतले गेलेत की महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी कमी पडते की काय असा आम्हाला प्रश्न पडला आहे। आम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो, पण कर्नाटकाच्या भाषिक गुलामगिरीत आम्ही अडकलो। इथलं सरकार मराठी शाळा बंद पाडणे आणि मराठी भाषेवरती अत्याचार करणे, त्याच्या ॲक्शनला आमची रिॲक्शन असते, आमची ती ॲक्शन नसते। लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो आमच्याकडून हिरावून घेतला जातोय। बेळगावमधील मराठी भाषिकांची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या कार्यालयामध्ये श्री रंगूबाई पॅलेसमध्ये पोहोचलो आणि सुरुवातीलाच आमच्या स्वागताला हे कर्नाटक पोलीस या ठिकाणी उभे असलेले आम्हाला दिसले। यावरूनच लक्षात आलं की बेळगावमधील मराठी भाषिकांची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना कोणत्या संघर्षाला वर्षानुवर्ष सामोरं जावं लागलंय। आम्ही इथे कशासाठी आलेलो आहोत, आम्ही नक्की काय विचारणार आहोत आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आम्हाला काय सांगणार आहेत, हे सगळं आधीच कर्नाटक पोलिसांनी विचारून घेतलं। ही सगळी परिस्थिती आहे। ही परिस्थिती विशद करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे हे सगळे पदाधिकारी आहेत। वर्षानुवर्ष इथल्या संघर्षाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि अर्थातच महाराष्ट्राकडून अपेक्षा ठेवून, महाराष्ट्राकडे डोळे लावून ते आत्तापर्यंत हा संघर्ष करत आलेत। नमस्कार सगळ्यांचं स्वागत एबीपी माझामध्ये। संघर्ष तर तुमचा इतकी वर्ष सुरू आहे, तर आत्ता या टप्प्याला तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या सगळ्या संघर्षाकडे आत्ता या टप्प्यावरती कसे बघतात? नाही, आता संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षाचं कारण एकनाथ शिंदेनी जे 2 समन्वयक मंत्री नेमले, परत तज्ज्ञ समितीचा अध्यक्ष नेमले, त्यांनी आपला बेळगाव दौरा जाहीर केला। हे निमित्त करून कर्नाटकामध्ये असंतोष माजवला गेला आणि त्याच वेळेला बोमाईनं जत अक्कलकोटची काही खेडी ही कांडी किंवा तिथल्या लोकांची इच्छा कर्नाटकामध्ये आहे ती कर्नाटकाला जोडावी अशा प्रकारची मागणी केली। आम्ही 66 वर्ष हा भाग मराठी आहे, भाषावर प्रांतरचनेच्या तत्वाप्रमाणे हा महाराष्ट्रात सहभागी करायला पाहिजे, पण त्यावेळेच्या केंद्र सरकारनं आमच्यावर अन्याय केला, त्यामुळे आम्हाला कर्नाटकात खितपत पडायला लागलं आहे। ही मागणी आणि अशा प्रकारचे कित्येक ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीनं केलेले आहेत। त्या ठरावाकडे दुर्लक्ष करून बोमई जर अशा प्रकारची मागणी महाराष्ट्राकडे किंवा केंद्राकडे करत असेल तर आमच्या या मागण्यांचा कोण विचार करणार? बरोबर आहे। म्हणजे आत्ता जत आणि अक्कलकोट तालुक्यातल्या काही ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये जावा असा ठराव केल्याची हूल उठवण्यात आली आहे। प्रत्यक्षात आत्ता किती ग्रामपंचायतींनी त्या तालुक्यातल्या ठराव केलेत याबाबत साशंकता आहे। मात्र या बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांनी तर हे ठराव वर्षानुवर्ष करत आलेत। आम्ही 1956 ज्या वेळेला भाषावर प्रांतरचनेच्या वेळेला आमच्यावर अन्याय झाला तेव्हापासून ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, म्युन्सिपाल्टी या सर्व ठिकाणी ठराव केलेले आहेत। त्या ठरावांची दखल न घेता आता तुम्ही जत अक्कलकोट आणि सोलापूर हा भागाचा विचार जर चर्चा करत असाल तर आमचं दुर्दैव की आम्ही लोकशाही पद्धतीने लढा करायला लागलो। मध्ये मध्ये मनात विचार येतोय, आम्ही ही उद्रेक करून आतंकवादी व्हावं का, या देशामध्ये आतंकवादी झाल्यावरच प्रश्न सुटतात का, अशा प्रकारचा प्रश्न आजच्या तरुणामध्ये निर्माण होतो। खरोखर आज हे प्रशासन जे इथं कर्नाटकामध्ये चाललेलं आहे त्यावरून आम्हाला वाटतं आम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीतनं बाहेर पडलो, पण कर्नाटकाच्या भाषिक गुलामगिरीत आम्ही अडकलो। आज प्रत्येक ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये पोलीस स्टेशन असू दे, DC ऑफिस असू दे, प्रांत असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे, प्रत्येक ठिकाणी गेला तर प्रत्येक गोष्ट ही कानडी। तिथं मराठीत बोलला तर कानडीमध्ये बोला म्हणतात, मराठीत अर्ज दिला तर घेत नाही, कानडीमध्ये द्या म्हणतात। मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? या कर्नाटकाच्या लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टप्रमाणे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर कानडी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेचे लोक हे 15% जास्त असतील तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा परिपत्रकं, सरकारी नोटीस देणं हे त्यांचं कर्तव्य आहे। आणि आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये 21% आहोत आणि त्या नोटिफिकेशनप्रमाणे त्यांनी 4 तालुके, बेळगाव तालुका, खानापूर तालुका, चिक्कोडी तालुका आणि आतिनी तालुका
हे कानडीबरोबर मराठी देण्यासाठी नोटिफिकेशन केलेलं आहे, पण तरीसुद्धा ते याप्रमाणे वागत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. फक्त सरकारी कार्यालयांमध्येच अडचणी येतात की आणखी काही तुम्हाला सोसावं लागतं, नक्की काय या ठिकाणी तुम्ही अनुभवता? आज 56 वर्ष आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, कारण आम्ही मराठी शिकल्यामुळे. कानडीमध्ये कुणाला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, ह्या भरपूर अडचणी आहेत. पण ज्या बोंबईने मुख्यमंत्री कर्नाटकाच्या जत आणि अक्कलकोटचा जो प्रश्न निर्माण केला आहे त्याच्याकडे महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाहिलं पाहिजेत. आम्ही 1956 पासून 865 गावं मागतो, 865 गावातून ठराव केलेला आहे, त्याच्याकडं लक्ष देणं महाराष्ट्राचं हे मोठं कर्तव्य आहे. आणि जो कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणतोय की आपली खेडी आहेत, महाराष्ट्रानं कधीच कर्नाटकाची कानडी गावं द्यायला नाकार दिला नाही आजपर्यंत. तेव्हा महाराष्ट्रानं अशी भूमिका घेतली पाहिजे, 865 गावांचा पहिल्यांदा आणि बेळगाव शहर इतर गोष्टीचा विचार करावा, त्यानंतर त्यांची जत आणि अक्कलकोटची गावं महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे. त्यापेक्षा गड इंग्लज तालुक्यामधलीही गावं महाराष्ट्र द्यायला तयार आहे कानडी, पण ते कानडी लोक जायला तयार पाहिजेत. बरोबर. म्हणजे सामोपचाराने जर प्रयत्न झाला तर कर्नाटकमधली बेळगाव आणि आजूबाजूची जी मराठी भाषिक बहुल गावं आहेत तर ती महाराष्ट्रात, आणि त्याच्या बदल्यामध्ये महाराष्ट्रातील काही कन्नडी बहुभाषिक जी गावं आहेत ती कर्नाटकात, अशी अदलाबदल होऊ शकते. बरोबर. अर्थात लोकेच्छा, त्यांची इच्छा असेल, त्या भागातील लोकांची जर लोकेच्छा असेल तर त्याप्रमाणे करायला हरकत नाही. आम्ही पहिल्यापणे सांगतो की पाटसकर तत्वानुसार खेडे हा घटक, भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्याकता आणि लोकेच्छा या तत्वानुसार हा प्रश्न सोडवावा. त्याच्याही पलीकडे जाऊन मध्ये विलासराव देशमुख आणि इतरांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला सार्वमत घ्यायचं असेल तर त्यालाही आमची तयारी आहे. महाराष्ट्र सरकारकडनं अशा वेळेला बऱ्याच वेळेला तोडगे सुचवले जातात, पण कर्नाटक मात्र त्यावेळेला मूग गिळून गप्प बसते. आणि ज्यावेळेला इलेक्शनची वातावरणाची निर्मिती करायची असते त्यावेळेला सीमा प्रश्नाचा उपयोग करण्यासाठी मला याच प्रश्नावरती यायचं होतं की कर्नाटकमध्ये निवडणुका आल्या की हा सीमा प्रश्न कर्नाटककडून उकरून काढला जातो का? मात्र याचा त्रास महाराष्ट्रातल्या लोकांना होतो, तुम्हाला तर होतो, आणि काही कानडी लोकांनी होतो, बसेस वगैरे बंद राहतात. काय वाटतं तुम्हाला, हे सगळं आत्ताच का उकरून काढण्यात आलंय? नाही, साहजिकच 2-4 महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत आणि मुळात कर्नाटक भाजपला आता निवडणूक प्रचाराला मुद्दा राहिलेला नाही. आणि दोन्ही पक्ष जोर लावत असताना कुठंतरी यांची सत्ता धोक्यात आलेली दिसताना सहानुभूती मिळवून कन्नड अस्मितेच्या किंवा कर्नाटकी अस्मितेच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा हा डाव बोंबई सरकारचा आहे. आणि याला महाराष्ट्रानं कुठेही खतपाणी न घालता आमचा पहिल्यांदा विचार करावा. त्यांनी जर जत अक्कलकोट मागत असतील तर ते गावातली लोक ठरवतील. फक्त एका तोंडी त्यांच्या उद्वेगानं बोललेल्या अहवालावर तुम्ही जर एवढा आकांतांडव करत असाल तर असे शेकडो ठराव बेळगावातून महाराष्ट्रात जाण्याचे केलेले आहेत. बेळगावातल्या महानगरपालिकेनं महाराष्ट्रात सामील होण्याचा ठराव केलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो ठराव केल्यानंतर हे महानगरपालिकाच यांनी बरखास्त केली, जे महानगरपालिकेचे महापौर होते त्यांच्यावर कार्यवाही केली. असं होत असताना लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो आमच्याकडून हिरावून घेतला जातोय. तो आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मिळाला पाहिजे. लोकसभेमध्ये काल भारताचे सभापती बिर्ला यांनी जे उत्तर दिलेलं आहे की हा प्रश्न दोन्ही राज्यांचा आहे, केंद्र लक्ष घालणार नाही, हे बिर्लांनी जे काय वक्तव्य केलं ते चुकीचं आहे. शेवट 2 राज्यांचे प्रश्न सोडवण्याचा अधिकार हा केंद्राला आहे. त्याप्रमाणे त्यांनी काल एक उत्तर दिलं की हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आहे. मेघालयचा प्रश्न असाच होता, आसाम मेघालयचा. मग तो प्रश्न कसा त्यांनी कोर्टाच्या बाहेर चर्चेनं सोडवून, आणि स्वतः पंतप्रधान, स्वतः केंद्रीय गृहमंत्री यामध्ये जर बैठका घेत असतील तर साहजिकच केंद्र सरकारचा याच्याशी संबंध आहे हे स्पष्ट आहे. तुम्हाला कर्नाटक सरकारकडून तरी काही फारशा अपेक्षा नाही आहेत, महाराष्ट्र सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहेत? नक्की त्यांनी काय करायला हवं? स्पेसिफिक तुम्हाला काय सांगता येईल? या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केंद्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वेळेला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये महाजन कमिशन नेमण्यात आलं, त्या महाजन कमिशनचा मध्ये नंबियार नावाचे वकील हे म्हैसूरची बाजू मांडत होते.
ती मांडत असताना त्यांनी काय सांगितलं की हा महाजन कमिशनचा हे जे कमिशन नेमलेलं आहे हे नेमण्याचा अधिकार आणि या महाजन कमिशनला कार्य करण्याचा अधिकार नाही. तेव्हा हे तुम्ही ऐकू नका असं त्या मेहरचंद महाजनना त्यांनी सांगितलं. मग काय करायचं असं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की याच्याकरता प्रॉपर फोरम हे सर्वोच्च न्यायालय आहे. तेव्हा त्या महाराष्ट्रानं पाहिजे असेल तर सर्वोच्च न्यायालयात जावं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेल्यानंतर ते परत सांगतायत की संसदेमध्ये हा प्रश्न आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला तो प्रश्न ऐकण्याची अधिकारिता नाही. तर अशा प्रकारे सांगत असतानाच सर्वोच्च म्हणजे आमच्या संसदेचे सभापतीसुद्धा म्हणतात की हा 2 राज्यांचा प्रश्न आहे, यामध्ये केंद्र सरकार काय करणार. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांना जर हा प्रश्न सोडवता आला नाही तर त्याच्यामध्ये केंद्रांचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा आहे. आणि आत्तापर्यंतच्या गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर 2 मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला नाही तर तो सोडवण्यासाठी केंद्र सरकार आहे. म्हणजे केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. एक तरुण म्हणून तुम्हाला या ठिकाणी राहताना काय अनुभव येतो, काय अडचणी येतात ज्या जर हा प्रांत बेळगाव महाराष्ट्रामध्ये असता तर आल्या नसत्या असं तुम्हाला वाटतं? एक तरुण म्हणून ज्या यातना या भागातील तरुण वर्ग भोगतोय, एक तर त्यांना नोकरी मिळत नाही, उद्योगधंद्यामध्ये समस्या निर्माण होतात. जर एखादं तुम्ही परवाना मागवायला गेला तर पूर्ण कानडीकरण केलेलं असतं. तो तरुण शिकलेला असतो आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये. त्याच्यामुळे त्याला उद्योगधंदे, नोकरी, शिक्षण, आता शिक्षणाच्या बाबतीतही त्यांनी कन्नड सक्ती अशी लागू केलेली आहे. 1986 साली ही कन्नड सक्ती पहिली किंवा प्राथमिक स्तरावरती होती. आता कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी कन्नड भाषा ही सक्तीची केलेली आहे. आणि त्यानंतर आता जे तरुणांच्या बाबतीत जे आता जे कॉलेजचं होईल किंवा हे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल ह्याच्यामध्ये त्यालासुद्धा सर्वोच्च न्यायालयानं फटकार लगावलेले आहे आणि तो सक्तीचा विषय त्यांनी काढून टाकलेला आहे. कर्नाटक सरकारला फटकार लगावलेला आहे. तसंच कर्नाटकाची या बाबतीतली एक भूमिका मला मांडायची आहे. कर्नाटक सरकार 2004 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला त्यावेळेला आम्ही रस्त्यावरची आंदोलनं आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून होत होती किंवा आम्ही निवडणूक लढायचो. त्यावेळेला त्यांनी महाजन अहवालाचं तुंतुनं पुढं करायचे. 2004 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हा दावा दाखल झाला त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हा दावा येऊ शकत नाही, ते संसदेकडे येऊ शकतं म्हणतात. जेव्हा संसदेत मांडला जातोय त्यावेळेला ते दावा सर्वोच्च न्यायालयात आहे असा दाखला देतात. आणि त्यानंतर जर आता महाजन अहवालाचा जर विषय येत असेल तर महाजन अहवाल 2004 साली ज्यावेळेला हा सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला त्यावेळेला कधीही कर्नाटकानं महाजन अहवाल हा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि सर्वोच्च ज्या मी भागातून खानापूर तालुक्यातून येतो त्या भागामध्ये जवळजवळ 250हून जास्त खेडी आहेत आणि त्याच्यामधली 90% ते 85% खेडी ही संपूर्ण मराठी आहेत. आणि त्याच्यामध्ये महाजन अहवालाप्रमाणे 63 खेडी ही महाजन अहवालाप्रमाणे महाराष्ट्रात दाखल केलेली नाहीत. त्याच्यामुळे तो पण फार मोठा अन्याय आहे किंवा महाजन अहवाल हा कसा चुकीचा आहे हाही फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आज एक तरुण म्हणून की आज आपण बघतो की कामाच्या ठिकाणी अनेकदा इंग्रजी भाषा वापरली जाते किंवा मुंबई आणि पुण्यासारखे बऱ्यापैकी शहरामध्ये मल्टीलिंग्विस्टिक समाज असतो आणि काही संघर्ष होत नाही. तिथे काम चालून जातं, कोणी इंग्रजीमध्ये बोलतं, कोणी हिंदीमध्ये बोलतं, मराठी असताना देखील. तर इथे असा काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला की बाबा मराठी आणि कानडी हा वाद आणखी इतक्या वर्षानंतर देखील अगदी तेवढाच तेवत राहिला आहे? कसं आहे की भाषिक अत्याचार ज्याला म्हणतात तो भाषिक अत्याचार आमच्यावरती होतो म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो. प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची, फक्त भाषेचीच नाही तर मराठी साहित्याची सुद्धा गळचेपी करायची, मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न करायचा, इथल्या शाळा बंद करायचा प्रयत्न करायचा. इतर राज्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जसं आपण मुंबईचा उल्लेख केला, एकमेव मुंबई महानगरपालिका जी आहे ती 8 भाषेमध्ये शिक्षण देते. आज या संपूर्ण देशामध्ये एवढी मोठी ती महानगरपालिका आहे, परंतु ती महानगरपालिका ती मुंबई कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, परंतु सातत्याने इथले राज्यकर्ते, इथलं सरकार मराठी शाळा बंद पाडणे आणि मराठी भाषेवरती अत्याचार करणे, त्याच्या ॲक्शनला आमची रिॲक्शन असते, आमची ती ॲक्शन नसते. बऱ्याच जणांना
ज्यांना या संघर्षाबद्दल फारशी माहिती नाही त्यांना हा संघर्ष इतका तीव्र का आहे याचं आश्चर्य वाटू शकतं. याचं उत्तर यांनी दिलेलं आहे. फक्त भाषिक संघर्ष नाही आहे तर सांस्कृतिक संघर्ष आहे. दोन वेगळ्या संस्कृती आहेत, मात्र या संस्कृतीचं एक प्रकारचं वर्चस्व सिद्ध करण्याचा एक प्रयत्न असतो. काय नक्की होतं म्हणजे सण वार किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या काही आपण गोष्टी साजऱ्या करतो त्यामध्ये काय नक्की अडथळे येतात? अडथळे म्हणजे इथं कुठलाही जर मराठी माणसांनी जर कुठलेही सणवार जर करायचे असेल किंवा कुठलं ते गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, ते सुद्धा आम्हाला इथं करायला देत नाहीत व्यवस्थित. कर्नाटक सरकार ज्यावेळेला शिवजयंती असते, गणेश असते, त्यावेळेला पोलीस प्रशासन एवढं आणतंय की दबाव आणतंय की तुम्ही साजरा करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. ते बेळगावमध्ये कुठलाही सण साजरा करायचा नाही असं त्यांचं मत असं आहे असं आम्हाला तरी वाटतंय. कारण मी गेली 15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये मी होतो, सदस्य म्हणून होतो, अध्यक्ष म्हणून काम केलं. मला भरपूर अनुभव आला. मी अध्यक्ष असून सुद्धा मला तिथं काय कुठलीही परिपत्रकं आली तरी मला वाचता येत नाही कन्नड. माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं, भाकरी लागते, परंतु फक्त तेवढ्यावरतीच माणूस जगत असतो असं नाही. तर जगण्यासाठी त्याला संस्कृती हवी असते, त्याला भाषा हवी असते, त्याला आपल्या आजूबाजूचे लोक हवे असतात. आणि ही संस्कृती ही भाषा जर या मराठी भाषिकांकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न इथलं कर्नाटक सरकार वर्षानुवर्ष करत असेल तर त्याला या चळवळीतून उमटलेली ही प्रतिक्रिया आहे. तुम्हाला आता इतकी वर्ष तुम्ही संघर्षात आहात, आम्ही बघतोय तुम्हाला, तर या सांस्कृतिक संघर्षाच्या अंगाने काय तुम्ही सांगाल? कारण भाषिक संघर्ष तर आहेच, परंतु वेगवेगळे सण उत्सव, तर मराठी आणि कानडी यांच्यामध्ये जो फरक आहे तर तो यावेळी पण दिसतो या सांस्कृतिक उत्सवांमध्ये. खरंच सांगायचं तर गेली 66 वर्ष आमचा हा लढा असाच आहे. तर लढा हा आमच्या नेते मंडळींनी जिवंत ठेवलेला आहे असं मी म्हणू शकेन. तर का अनेक देशामध्ये अनेक वाद निर्माण होतात, पण त्या वादाला कारणीभूत कोण असतं? मला तरी वाटतंय महाराष्ट्र सरकार आमच्याकडं दुर्लक्षच करतंय की काय. तर आता परवाच बघितलं तर प्रत्येक सणाच्या वेळेला तर तुम्ही सणाचा मुद्दा विचारलेला आहे, तो विषय आहेच. सण असू दे किंवा काही असू देत, आम्ही जेव्हा काय आमचे सण साजरे करायला जातो त्या वेळेला आमच्यावर पोलीस प्रशासनाचं इतकं लक्ष असतं की विचारू नका. बघितलं आम्ही आता, म्हणजे आतमध्ये आम्ही येतानाच आम्हाला बाहेर पोलीस भेटले आणि तुम्ही कुठे चाललात, काय करतात, हे सगळं विचारलं त्यांनी. आता परवा दिवशीच आम्ही समितीची नेते मंडळी आमची सर्वजण आम्ही एक फक्त साधं निवेदन द्यायला गेलो होतो. निवेदन DC साहेबांनी स्वीकारायच्या आधीच ते आपल्या ऑफिसमध्ये निघाले आणि वरती जाऊन लगेच पोलीस प्रशासनाला फोन केले की एक गाडी मागून घ्या आणि गाडीमध्ये आमच्या समितीच्या सर्वच नेते मंडळींना घालून तुम्ही पुढे घेऊन चला. पण 5 मिनिटाचं काम असते त्या वेळेला आम्हाला तुमचं संरक्षण पोलिसांचं तर नाहीच आहे, DC साहेबांचं पण संरक्षण नाही. तर ही जनता, आम्ही ही नेते मंडळी मी म्हणत नाही आता, तर ही आमची ही जनता आहे, सर्वसामान्य आम्ही माणसं आहोत. सर्वसामान्यांना न्याय देणार कोण? महाराष्ट्र सरकारनं आमच्याकडं का दुर्लक्ष करावं? इतके अन्याय होतात आमच्यावर. त्या प्रश्नाकडे मी येणार आहे. त्याच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की जेव्हा या 2 राज्यांची निर्मिती झाली तेव्हा या ठिकाणी असलेला मराठी टक्का आणि आत्ता असलेलं मराठी भाषिकांचं प्रमाण, तर यामध्ये जो फरक होत गेला आहे तर त्याला कर्नाटक सरकार कसं कारणीभूत ठरलंय? नक्की काय केलंय कर्नाटक सरकारने? कर्नाटक सरकारनं मुळात इथं जी जमीन होती, जे जमीन मालक होते ते जवळपास 95% मराठी होते. जाणून बुजून जिथं 100% मराठी लोकवस्ती आहे तिथली जमीन पहिल्यांदा वेगवेगळ्या माध्यमातून ॲक्वायर करायची. ती ॲक्वायर केलेली जमीन तिथं कुठला तरी उद्योग किंवा एखादा प्रोजेक्ट तिथं थाटायचा. त्याला औद्योगिक किंवा तिथली कर्मचारी त्यांच्या वसाहतीच्या नावाखाली बाहेरून कन्नड वस्ती आणून इथं बसवायची. असं करत असताना एक आता हायवे 6-6 पदरी नसतात, पण एखादा बायपास रस्ता काढायचा झाला तर तो 150 फुटाचा करतात, कारण ती मराठी लोकांची जमीन असते. म्हणजे तिबारपैकी 3-3 पीक घेणारी जमीन फक्त मराठी लोकांची असल्यामुळे ती जमीन ॲक्वायर करून त्या जमिनीच्या आजूबाजूची जमीन परत ॲक्वायर करून तिथं कन्नड वस्ती बसवून बेळगावचं मराठी पण पुसण्याचा डाव कुठेतरी या कर्नाटक सरकारचा आहे. आपण येताना फलक पाहिले असतील व्यावसायिकांचे, तिथं
जर तुम्ही 5-10 वर्ष आधी आला असता तरी 100% फलक मराठीत होते. आता पाहिलं तर कानडी कुठेतरी फलक जास्त दिसत आहेत, पण त्या कानडी फलकाच्या खाली उभारलेली जर माणसं दिसली आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला तर ती 100% मराठी असतात. हा फक्त सांस्कृतिक दहशतवाद जो कर्नाटक सरकारनं माजवलेला आहे तो खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे. या लोकशाहीची थट्टा आहे. एखाद्या व्यवसायाच्या फलकावर, व्यावसायिकाच्या फलकावर 60% कानडी नसलं तर तुमच्या व्यवसायाचे परवाने रद्द करू अशी धमकी कर्नाटक सरकार देते. त्याचा बळी मी सुद्धा आहे. मग अशा पद्धतीनं चालू असताना काय व्यवसाय करता, काय नक्की मी घडलं? एक हॉटेल व्यावसायिक होतो. त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही बोर्ड आपला जो व्यावसायिक फलक आहे तो कानडी करा, 60% कानडी, बाकी तुम्ही इतर कुठलीही भाषा वापरा. मी त्यांना बोललो की आम्ही कानडी भाषेला आमच्या फलकावर जागा दिलेली आहे, पण माझी मातृभाषा मराठी असल्यामुळं मी माझ्या भाषेला सन्मान देत मराठी अक्षरे मोठे केलेले आहेत. आम्ही कुठं कन्नड भाषेला किंवा कन्नड माणसांना डावललेलं नाही आहे. आम्ही इथं गुण्यागोविंदानं सर्वधनीतल्या स्थानिक कन्नड लोकांना हा प्रश्न माहिती आहे. आमचा जो लढा आहे तो त्यांना माहिती आहे. त्यामुळे स्थानिक लोक कधी आमच्या विरोधात नसतात. ही बाहेरून पोलीस प्रशासनाचे संरक्षण घेऊन जे गुंड येतात ते कुठंतरी हा दहशतवाद माजवत असतात. पोलीस संरक्षणामध्ये एक कानडी संघटनांची टोळी येऊन माझ्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी धिंगाणा त्यांनी घातला होता. त्यातल्या सुद्धा कुठल्याही कार्यकर्त्यावर कारवाई केली नव्हती. परवा दिवशी कॉलेजचा विषय झाला. कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं त्या ठिकाणी सुद्धा हा लाल पिवळा ध्वज फडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. लाल पिवळा ध्वजाला कर्नाटकाच्या उच्च न्यायालयानंच त्या अशा पद्धतीचं निकाल दिला की याला कुठली अधिकृत मान्यता नाही, पण सक्तीनं तो कुठल्या पण सरकारी ठिकाणी किंवा जे आमचे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा लाल पिवळा वर असतो आणि तिरंगा खाली असतो. या पद्धतीचा तिरंगाचा अपमान सुद्धा या ठिकाणी या कर्नाटक सरकारकडून केला जात असतो. मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राचा इतर भाग, नागपूर, औरंगाबाद इथं बसलेल्या महाराष्ट्रीय लोकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय हे ऐकून फक्त हळहळण्याची वेळ जी आहे ती केव्हाच निघून गेलेली आहे. महाराष्ट्र सरकारवरती खरं तर याबाबत एक दबाव निर्माण व्हायला हवा. तो पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा असायला हवा. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा याच अंगाने, प्रत्येकाने याचं उत्तर द्या की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांकडून तुम्हाला खरंच अपेक्षा आहेत का, आणि असतील तर त्यात नक्की काय आहेत? आम्हाला महाराष्ट्राकडून एक आहे की सर्व पक्षीय मिळून जसं कर्नाटकाचे सर्व खासदार आणि आमदार एक सुरात हा कर्नाटकाची बाजू घेतात, तसं महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय खासदारांनी राज्यसभेच्या असो या लोकसभेच्या या सर्वांनी एक सुरात उभा राहिलं पाहिजेत. दुर्दैवाने ते झालं नाही. आपण बघितलं संसदेमध्ये विरोधी पक्षाचे वेगळे खासदार राहिले, सत्ताधारी पक्षाचे वेगळे राहिले. आजकाल आपण दूरदर्शनवर जर पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते की काही वर्षापूर्वी म्हणजे खासदारांची एक बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलवायचे आणि महाराष्ट्राचे कोणते प्रश्न नेमकेपणानं लोकसभेत राज्यसभेत मांडायचे याबद्दल त्यांना मार्गदर्शन करत होते. पण दुर्दैवानं अलीकडे ही पद्धत बंद पडली की काय असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, पण दूरदर्शनवरून पाहतो की आज एक पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षाच्या माणसाला नको त्या शब्दामध्ये त्याची निर्वचना करतो. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी हे खरंच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बेळगावमधली मराठी लोक हे सांगतायत की जी भाषा राजकारणी वापरतायत ती मराठी भाषा नाही आहे, मराठी माणसांची भाषा नाही आहे. एकमेकांचा एकेरी उल्लेख करणं किंवा शिवीगाळ करणं जे सातत्याने होतंय ते जर महाराष्ट्रामध्येच जर संपलं नाही, मिटलं नाही, तर मग इथं असलेल्या मराठी भाषिकांचे प्रश्न तिथले लोक कसे सोडवणार? महाराष्ट्राकडनं अपेक्षा ठेवायचं कारण म्हटलं तर स्वातंत्र्यापूर्वी हा भाग सगळा मुंबई प्रांतात होता आणि पूर्ण मराठी भाग असताना चंदगड तालुका तेवढा त्यांनी महाराष्ट्रात जॉईन केला आणि बाकीचा भाग कर्नाटकात जॉईन केला. हा भाग महाराष्ट्राचा आहे हे महाराष्ट्राच्या लोकांना राजकारणाला प्रथमतः कळायला पाहिजे. हा प्रश्न सीमा भागाचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राची एरिया ही कर्नाटकानं आपले पाकव्याप्त काश्मीर जसं म्हणतो तसं उद्धव ठाकरे म्हणतात कर्नाटक व्याप्त बेळगाव, तसा प्रकार आहे. मग त्याच्यासाठी हा प्रश्न आपला समजून महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांनी याच्यासाठी केंद्राबरोबर झगडणं, ताकद लावणं, प्रसंगी प्रेशर आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. तीच आमची अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारचं प्रेशर जर महाराष्ट्रात आणलं सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन तर केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवणं भाग पडेल अशी आमची आशा आहे. काय तुम्हाला अपेक्षा आहेत आणि
नक्की काय करायला हवं? स्पेसिफिक दबाव आणायला हवा म्हणजे काय करायला हवं असं तुम्ही सांगा. दबाव याचं काय एकच कारण आहे की आम्ही कर्नाटकात जरी राहिलो असलो तरी आम्ही महाराष्ट्राचेच आहोत. प्रत्येक वेळोवेळी आम्ही जे पण साधी गोष्ट बोललो असलो तरी जय महाराष्ट्र हे आमचं म्हणणं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतंय. पण ते जरी म्हटलं तर आज आम्हाला कर्नाटकातले पोलीस एक कुठल्या नाही कुठल्या गुन्ह्यात अडकवतात. पण हे जे करता असताना आम्ही महाराष्ट्राचेच आहोत म्हणतो आम्ही, महाराष्ट्र सरकारनं मग आमच्याकडे का दुर्लक्ष करावं? आज बघितलं तर चंदगड तालुका हा महाराष्ट्रात आहे. चंदगड तालुक्यानंतरचा जी शन्नोळीपर्यंतचा जो भाग आहे तो महाराष्ट्रात आहे. शन्नोळीच्या पुढे जे गाव आहे कुद्रेमणी ते कर्नाटकात आहे. त्या लोकांना सुद्धा आज जाण्या येण्यासाठी इतकी बंदी आहे, तर कर्नाटकातल्या बसेस महाराष्ट्रात नाही आहेत आज बघितले तर परिस्थिती, आणि महाराष्ट्रातल्या बसेस ज्या आहेत त्या कर्नाटकात येत नाहीत. मग अशा लोकांनी वेळोवेळी कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं? मॅडमने एक जय महाराष्ट्राचा मुद्दा घेतला. 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी माझ्या फेसबुक वॉलवरून आम्ही पोस्ट केली होती, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या, तर त्याच्यावर सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मग अशा आता कर्नाटक दिनाच्या शुभेच्छा जर कर्नाटकात राहणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांनी दिली तर तो महाराष्ट्रात कधी गुन्हा मानला जात नाही. पण बेळगावात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणं हा गुन्हा मानला जातो आहे. आणि दुर्दैव आमचं असं आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या विषयी बोललात, पक्षाच्या चौकटीत महाराष्ट्रातले राजकारणी इतके गुंतले गेलेत की महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी कमी पडते की काय असा आम्हाला प्रश्न पडला आहे. कर्नाटकात बेळगावच्या प्रश्नावर किंवा सीमावादावर कुठेही प्रश्न आला तर सर्व पक्षीय, मग ते एक हाडाचे विरोधी जरी असले तर ते एका बाजूला येतात आणि समोरच्या व्यक्तीशी जोरदार ते आपला आवाज उठून भांडत राहतात. ती कमतरता महाराष्ट्रात कुठेतरी दिसून येते. पक्षाच्या चौकटीतनं बाहेर पडून मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सगळ्यात पहिल्यांदा हौतात्म्य बेळगावनं पत्करलं आहे, त्या बेळगावसाठी तरी महाराष्ट्रानं पक्षीय चौकटी पार करून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एक होणं गरजेचं आहे. विरोधाभास बघा, जेव्हा भारताचं स्वातंत्र्य अगदी दृष्टीपथात आलं होतं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा ठराव पहिला 1946 साली केला गेला. तो या बेळगावमध्ये त्यावेळेचं जे काही साहित्य संमेलन होतं, मात्र बेळगावच महाराष्ट्रामध्ये येऊ शकलं नाही. तुम्ही आता या नवीन पिढीचे प्रतिनिधी म्हणून दोघं, तुमच्या नंतर ज्या काही पिढ्या येतील तर काय सांगाल? कारण बऱ्याचदा लोक म्हणतात की नाही आता ठीक आहे, एवढी वर्ष आपण लढतो आहोत, काय होत नाहीये, अशी हतबलतेची भावना बऱ्याचदा अनेक ठिकाणी दिसून येते. बेळगावच्या संदर्भामध्ये आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1946 साली बेळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं गत्रम माडखोळकर यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्या याच्यामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी महाराष्ट्राची निर्मिती केली गेली पाहिजे, मराठी भाषिक एकत्र आले पाहिजेत, अशा प्रकारचा ठराव या बेळगावच्या भूमीमध्ये मांडला गेला होता आणि तो आचार्य अत्रे यांनी मांडला होता. त्यानंतर आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली आणि सातत्यानं आम्ही 65 वर्ष या लढ्यामध्ये आहोत. अर्थात आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना या मागच्या गोष्टी काही माहीत नसल्या तरी ती मुलं आहेत, आम्ही 1 नोव्हेंबरला जी सायकल फेरी काढतो त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येनं युवक आलेले असतात. युवकांच्या अंगामध्ये थोडीशी ताकद आहे कर्नाटक सरकारला जाब विचारायची, परंतु दुर्दैवानं काय होतं की कोणत्याही गोष्टीचं निमित्त करून या कर्नाटक सरकारची एक वाईट खोड आहे, ती म्हणजे अगदी म्हणजे वयस्क माणसापासून छोट्या युवकापर्यंत त्यांनी अनेक प्रकारच्या केसेस घातलेल्या आहेत. आणि या केसेस आमच्या शिकलेले जे युवक आहेत, शिकलेल्या ज्या युवती आहेत त्यांच्यावर जर पडल्या तर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होण्याची शक्यता आहे, त्यांच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आजपर्यंत कर्नाटक सरकारनं जेवढ्या केसेस घातल्या त्यातली एकही केस ही त्यांच्या बाजूनं निकाल कोर्टामध्ये लागलेला नाही. सर्व गोष्टीमध्ये आमचे तरुण निर्दोष सुटलेले आहेत. पण हे कर्नाटक सरकार केसेस घालायचं काय थांबवत नाही. आता आज मंत्र्यांवर सुद्धा आम्ही केसेस घालू अशा प्रकारे त्यांची भाषा असते. याची दखल महाराष्ट्रानं घेणं आवश्यक आहे आणि योग्य शब्दात कर्नाटक सरकारला आणि इथल्या ज्या काही संघटना इथल्या मराठी भाषिकांच्या विरुद्ध कार्य करत आहेत त्यांना सांगणं आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ती ही की इथल्या ज्या संघटना आहेत या संघटनांनी
पोलिसांच्या संरक्षणाविना इथं आंदोलन करून दाखवावं. या सगळ्या पोलिसांच्या तर दिसतंच आहे की जे काही सगळं होतंय त्याला कर्नाटक सरकारचा पाठिंबा आहे. स्वतः बसवराज बोम्मई जी वक्तव्य करतायत ती उलट या वादाला अधिकच खत पाणी घालणारी आहेत. नाही, तुम्ही आता तरुणांच्या बद्दल म्हटला. तरुण या लढ्यामध्ये सहभागी व्हायला कधीही मागं झालेला नाही आहे. तो कायम अग्रणी असतो. ते आम्हाला 1 नोव्हेंबरच्या काळ्या दिनाच्या दिवशी किंवा इतर आंदोलनाच्या वेळेस दिसून येतं. परंतु आम्हीच जरा तरुणांना लांब का ठेवतो की त्यांच्या नोकरीचा शिक्षणाचा प्रश्न असतो. माझ्याबरोबर 2011 साली बादरवाडीचे 3 तरुण हे माझ्यावर 18 दिवस जेलमध्ये होते. त्यातल्या एका तरुणाला नौदलातली नोकरी आली. त्यावेळेला त्यांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळालं नाही. त्यामुळं मिळालेली नोकरी मी जॉईन होऊ शकत नाही या खंत व्यक्त करून त्या तरुणानं आत्महत्या केली. अशा प्रकारचे प्रसंग या लढ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर तरुणांच्यावर जर उठत असतील किंवा तरुणांच्या समोर जर येत असतील तर त्यांच्या जीवनाचा विचार करून आम्ही थोडंसं त्यांना लांब ठेवतो. पण तरुण मागं नाही आहे. आज तुम्ही बघायला लागलाय इथंसुद्धा तरुण हे हिरिरीनं आपल्या मराठी भाषेच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी हे सातत्यानं अग्रणी असतात. पण त्यांच्या जीवनाचा प्रश्न ज्यावेळेला येतोय त्यावेळेला आम्हाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना विचार करावा लागतोय. पोलीस खात्याला आम्ही विनंती केली होती की या एका मुलाला रिलीफ करा त्या केसमधून म्हणून, तरी ते काय ऐकले नाही. खरं तर भाषा आणि आपली संस्कृती आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. आजच्या नागरीकरण झालेल्या समाजामध्ये आपण राहतो. शहरी भागामध्ये तर फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या समोर वेगळ्या कुठल्या प्रांतातून आलेलं एखादं कुटुंब राहत असते. काम आपण ज्या ठिकाणी करतो तिथं देखील अनेक वेगवेगळ्या भाषेतले किंवा जाती धर्मांचे वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक काम करत असतात. हे सगळं खरं आहे. परंतु तरी देखील आपण जेव्हा तिथून आपल्या घरी येतो, आपल्या लोकांमध्ये येतो, तेव्हा आपली संस्कृती, आपली भाषा ही आपल्याला हवी असते. आणि तीच जर तुम्हाला मिळाली नाही तर नक्की काय परिस्थिती ओढवते ते या सगळ्या लोकांकडं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. कदाचित नाही, अगदी ठामपणे म्हणता येईल महाराष्ट्रातल्या लोकांना याची जाणीव तितकीशी पोचते का, हा मुळात प्रश्न आहे. महाराष्ट्रातले राज्यकर्ते ती जाणीव पोचवायला अपयशी ठरले. आत्तापर्यंत हा प्रश्न सुटला असता, चुटकीसरची सुटला असता. माननीय शरदचंद्रजी पवार, बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवजी ठाकरे यांना सोडला की आमच्या प्रश्नाबद्दल, मराठी भाषेबद्दल, इथल्या लोकांबद्दल किंवा आमच्या नेत्यांबद्दल कुणालाही आस्था नाही आहे. आता परवा दिवशीचा जो विषय होता की आपण या ठिकाणी दोन्ही मंत्री येणार होते, जाहीर केलं. यायचं नव्हतं तर जाहीरच करायचं नव्हतं ना. आणि अशा पद्धतीनं दुर्लक्ष झाल्यामुळे आमची ही अवस्था आहे. आणि कर्नाटक सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जो अंतरिम अर्ज घातलेला आहे त्या अंतरिम अर्जाला ओम बिर्लांनी काल उत्तर दिलं आहे. तर आपण पाहिलं तर कर्नाटक सरकार असेल किंवा कर्नाटकमधले विरोधी पक्ष असतील, त्यांच्या अंतर्गत राजकारणासाठी सीमा प्रश्नाचा उपयोग ते करत नाहीत. जेव्हा कधी सीमा प्रश्न येतो तेव्हा कर्नाटकमधले राजकारणी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याचं दिसतं. महाराष्ट्रामध्ये असं आहे का? अजिबात नाही. नेमकी उलट परिस्थिती पाहायला मिळते. या सीमावादाचं देखील अंतर्गत राजकारण करण्याचा, कुठंतरी एकमेकांवरती आरोप करण्याचा उपयोग या सीमावादाच्या प्रश्नाचा केला जातो. हे अतिशय दुर्दैवी आहे. जे हे करतात त्यांनी या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायला हव्यात. नुसत्या ऐकायला नाही हव्यात तर त्याची जाण ठेवायला हवी. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील लोक जी स्वतःला मराठी म्हणवतात त्यांनी संवेदनशीलता दाखवायला हवी. या संवेदनशीलतेमधूनच एक प्रकारचा जो दबाव आहे तो सरकारवरती, मग राज्य सरकार असेल, कोणत्याही पक्षाचं असेल, विरोधी पक्ष असेल, कोणताही पक्ष असेल, याच्यावरती निर्माण होऊ शकतो. आणि त्याची पुढची पायरी अर्थातच केंद्र सरकारची असेल. आत्तापर्यंत मागील 60-65 वर्षांचा हा जो संघर्ष आहे, या संघर्षातील राजकीय आंदोलन असतील, त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया असतील, राजकीय प्रक्रिया असतील, हे सगळं बघितल्यानंतर एकच गोष्ट मला म्हणावीशी वाटते की या प्रश्नाचा जर तोडगा काढायचा असेल तर संसद ही सर्वात योग्य जागा आहे. आणि या संसदेमध्ये आपलं जे प्रभुत्व आहे, आपलं वर्चस्व आहे किंवा आपली जी ताकद आहे ती महाराष्ट्राने दाखवण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बेळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.